अच्छा, म्हणजे तुम्ही एका अज्ञात बाईला तिथे पाहिलं? हो, पण म्हणजे मी लांब होते. हो मॅडम, तुम्ही कुठे होतात हे महत्वाचं नाहीये. ती बाई ती नेमकी कुठे होती हे महत्वाचं. ती ती त्या बाळाच्या खोलीत जात होती. म्हणजे तुम्ही त्या अज्ञात बाईला त्या बाळाच्या रूम मध्ये जाताना पाहिलं, बरोबर? हो. हे जसं तुम्ही मला सांगितलं ना, तसंच्या तसं जाऊन त्या मानेंना सांगा. माने, बाईंचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या सुवाच्य अक्षरात. हा, जा मानेंकडे. हो. ओ जानकर, उसाचा रस पाठवताय की तुमचा रस काढू आता? आज सांगितलंय ना साहेब, येईलच आता. हा हा बघा आलाच. हे साहेबांना दे लवकर. हा, अरे साहेब, ताई या ना, या या या. या बसा. घेणार का उसाचा रस? नाही, नको. नक्की? हा, नको. उसाचा रस हेल्दी असतो. परवाच नाही का गेला होता तुम्ही हॉस्पिटलमध्ये? म्हणून म्हटलं. गेलेलात ना 16 तारखेला सिटी हॉस्पिटल. हा, गेलेलात. मग तुम्हाला माहितीच असेल तिथे नेमकं काय झालंय ते. नाही म्हणजे हो, सिद्धार्थ माझा भाऊ, त्याचंच हॉस्पिटल आहे. सो तो म्हणाला की काय काय म्हणाला? हेच की त्याच्या हॉस्पिटलमधून एक बाळ गायब झालंय. काय झालं मॅडम? काय? नाही, काही नाही, मला माहित नव्हतं. हा, आता काय बोलणार? तुम्ही घरी होता तेव्हा तुमचं घर, तुमची घरची मंडळी गायब झाली. हॉस्पिटलला गेलात तेव्हा बाळ गायब झालं. कशाला गेला होता हॉस्पिटलमध्ये? अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना की रमाचं म्हणजे यांचं एकदा चेकअप करून घ्या म्हणून. सो म्हणून गेलो होतो. हो, येस 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 येस, बरोबर बरोबर. म्हणूनच तुम्ही तुमच्या घरच्याच डॉक्टरकडे गेलात नाही का? हो बरोबर. भावाच्या हॉस्पिटलमध्ये. हो. मग तिथे काय झालं? आम्ही तिथे पोचलो आणि हॉस्पिटलमधून ते बाळाची आई गेली होती त्या. अच्छा. मग काय आम्ही म्हणजे मी सिद्धार्थशी बोललो आणि मग यांना मला चेकअपसाठी आत पाठवला. ओके, मग पुढे? मग चेकअप झालं आणि आम्ही तिथून निघालो. मग त्या दरम्यान काहीच घडलं नाही? नाही, माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते आणि म्हणून आम्ही तिथून लगेच निघालो. हो ना निरंजन? काहीतरी विचारतात ताई. हो म्हणजे आम्ही लगेच निघालो कारण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. ठीक आहे, नाही चौकशीसाठी इथपर्यंत आला म्हणून थँक्स. आणि हो सॉरी, पण त्याचं काय आहे, हल्ली CCTV कॅमेरे असतात ना सगळीकडे, म्हणून आमचं काम सोपं झालं. त्यात दिसतं ना कोण कुठून आला, कुठे गेला, बाळ कोणी उचललं, नाही का? आणि नेमकं काय झालं,
त्या दरम्यानच हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रिक फॉल्ट झाला आणि काहीच रेकॉर्ड नाही झालं ना सीसीटीव्ही मध्ये, कॅमेऱ्यात. म्हणून तुम्हा सगळ्यांना इथे चौकशीसाठी बोलवावं लागलं. या तुम्ही, निघा आता. तुम्हालाही कामं असतीलच ना. हा, या. येतो. एक मिनिट. पुष्पा मॅडम, हो सर. हां साहेब. तुम्ही म्हणालात की त्या दिवशी एका अज्ञात बाईला तुम्ही मुलाच्या, त्या बाळाच्या वॉर्डमध्ये जाताना पाहिलं. हो. एक मिनिट. आई, मॅडम प्लीज, प्लीज वळा ना, प्लीज. याच आहेत का त्या? साहेब, या नव्हत्या त्या. उत्तम उत्तम. माफ करा रमा मॅडम, काय आहे, ह्या वर्दीत असलो ना की प्रत्येकावर डाऊट करणं हे आलंच. डोंट माइंड बरं का? नाही, ठीक आहे. येऊ आम्ही. हो, या ना. नक्की नव्हत्या या? नाही हो साहेब. क्या कर रहा है संपत? इसे फटका उटका मारा क्या? नहीं रे बाबा. तो तेरे को बुलाया काय को था? नाश्ता चाय के लिए बुलाया था क्या? अरे असंच बोलवलं होतं त्या साहेबांना. माझं ड्युटी त्या हॉस्पिटल जवळ असतंय ना, आणि त्यात बच्चा चोर दिसतंय आपण, म्हणून बोलवलं होतं. तुम्ही अंडू गुंडू क्या जोक मारता है? अच्छा, ज्या दिवशी बच्चा चोरीला गेला तू देखा क्या उधर कुछ? अरे नाही रे बाबा, माझं सगळं ध्यान माझ्या कामात असतंय. कोण आलं कोण गेलं काय पण ध्यान नसतंय माझं. लक्ष्मी किधर है? अंदरच आहे. शादी कभी कर रहा है? ए संपत, येडा बिडा झाला काय तू? अरे छोटी बच्ची असतंय ते, लगीन बेगीनची वार्ता करते. अबे कोलसेवाड़ी के पठान, मैं उसके शादी की बात नहीं कर रहा, मैं तुझ्या लग्नाची बात कर रहा हूँ. हट, तिचं पण नको आणि माझं पण नको. आम्हाला कोणाची गरज नसते. आम्ही खुश आहोत एकमेकांसोबत. ऐसा लगता है तेरे को, पर एक रोज राजकुमार आएगा और वो राजकुमार तेरी झोपड़ी में घुस के तेरी छोकरी को उठा के लेके जाएगा, है ना लक्ष्मी? हाँ? हाँ? अरे अरे चिनप्पा, अरे जल्दी आ. अरे देख तेरी छोकरी को पुकारे तेज. अरे तापले है तबे माफी. लक्ष्मी, हे लक्ष्मी, हे नाही तू लक्ष्मी. लक्ष्मी काय झालं बेटा? लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, ए संपत काय झालं माझ्या पोरीला? ए लक्ष्मी उठ उठ उठ. लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, ए संपत पाणी घेऊन ये. संपत, ए लक्ष्मी काय झालं बेटा तुला? उठ उठ. लक्ष्मी, ए लक्ष्मी, लक्ष्मी उठ. लक्ष्मी
का रे, तुला भेळ नाही आवडली? नाही असं काही नाही, आवडली ना, छान आहे एकदम. मग खा ना. असं बघतोयस काय माझ्याकडे? छे छे, असं असं काही नाही, म्हणजे मी अगदी सहज. माझ्यापासून लपवणार आहेस? तुला माहिती आहे, तू मला अजून ओळखलं नाही आहेस निरंजन. साधी सुधी दिसत असले ना तरी तशी नाही आहे. पोलीस चोरांना पकडतात ना, त्याहूनही वेगानं मी नजरेतले चोर पकडते. बाकी पोलिसांना तू खूप घाबरतोस. हा, पोलीस स्टेशनहून आल्यापासून एकदम गप्प गप्प आहेस तू. मगाशी तू पोलीस स्टेशनमध्ये तू खोटं का बोललीस? काय खोटं बोलले? तू म्हणालीस ना की आम्ही चेकअपसाठी गेलो आणि नंतर चेकअप करून परत निघालो तिथून. त्याच्या पुढे मागे काहीच घडलं नाही. काही घडलं का त्यामध्ये? तू नाही का त्या बाळाच्या खोलीत गेलीस आणि तेच बाळ जे गायब झालंय तिथून. आणि अगं म्हणजे ज्याच्या चौकशीसाठी आपल्याला बोलावलं होतं तेच बाळ. हो, मग? अगं मग तू सांगितलं का नाही त्यांना? अच्छा, म्हणजे मी पळवलंय? नाही नाही, मी असं कुठे म्हणालो तुला. आणि तू का असं करशील ना, म्हणजे खरं तर आपण दोघंही जण तिथून एकत्रच निघालो आणि मग तू. म्हणजे मी बाळ नाही ना पळवलंय? नाही. मग जर मी बाळ नाही पळवलंय, आपण तिथे माझ्या चेकअपसाठी गेलो होतो. चेकअप झालं, आपण रिपोर्ट्स घेतले आणि तिथून बाहेर निघालो. काही घडलं? म्हणजे घडलंच नाही त्याबद्दल काय सांगायचं? ते बाळ कुठे असेल आणि कसं असेल, त्याला काही झालं तर नसेल ना? ज्याला जिथं पोचायचं असतं ना, तो तिथं पोचतोच. खा ना, मऊ पडेल रे ती. बघितलं ना साठे काकू, 8 वाजून गेले तरी पोराचा पत्ता नाही. त्यात अवदसे बरोबर गेलाय तो. अहो, आमचे दादा नेहमी म्हणायचे, दिवे लागणीनंतर काम नसेल तर घराच्या बाहेर पडूच नये. दिव्यामुळे घरातल्या वाईट शक्तींचा नाश होतो, पण याच वाईट शक्ती बाहेर जाऊन त्यांच्या सावल्या बनतात. या सावल्या अंधारात लपून बसतात आणि एखादं सावज दिसलं की स्वतःच त्याची सावली बनतात. अगो बाई, मग काय बट्ट्या बोळच. अहो, सावल्याच त्या थोडी पाठ सोडतायत. अगो बाई, हो, पण आमचे दादा गावी होते, गावी ते तसं म्हणायचे, पण इथे थोडीच असं होतं. हे बघा, आता मी आली की नाही तुमच्याकडे, मग काही काळजी करू नका. नाही, पण तुमचे दादा म्हणायचे ना, ते खरं आहे हो. ही अवदसा निरंजनचा हात धरून अशी संध्याकाळच्या वेळेसच आमच्या घरी आली आहे आणि आता सारखी सावली सारखी त्याच्या मागे 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 हिंडत असते. काय ग, काय झालं? तू अशी मध्येच थांबलीस? आपण तिथून जाऊया. इथून? अगं पण आपल्याला घरी जायचंय ना.
म्हणूनच तिथून जाऊया. मग हा रस्ता जातो. आपल्याला जिथं जायचंय हा रस्ता तिथंच जातो. पण मला नाही माहिती आहे हा रस्ता. मला माहिती आहे. तू फक्त माझ्या मागे ये. इकडे तिकडे बघू नकोस. मागे वळून पाहू नकोस. तुम्ही आधी शांत व्हा भाऊ. तुमची ही अवस्था पाहून मलाच धडधडायला लागलाय काळजात. तुम्ही परत एकदा फोन करून बघा ना. तर तुमच्या समोरच 3 फोन केले ना, पाहिलत ना तुम्ही. एकदा म्हणतात फोन बंद आहे, एकदा म्हणतात नंबर तपासून बघा. कुठं शोधायचं या मुलाला आता? हे पा, आमचे दादा म्हणायचे गेलेला माणूस परत येतोच. तसा गेलेला नाही, म्हणजे स्वइच्छेने बाहेर गेलेला मनुष्य परत घरी येतोच. अहो स्वइच्छा कसली, तिच्या नादानं गेलाय तो. आता तुम्ही विचार करणं थांबवा बघू, आणि मी काय सांगते ते ऐका. आता ताबडतोब देवासमोर दूध साखरेचा नैवेद्य ठेवा, मनोभावे प्रार्थना करा, सगळं काही नीट होईल. आमचे दादा ना असंच करायचे. हो, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. घाबरू नकोस. मी आहे ना. माझ्यावर विश्वास ठेव. चल. रमा, 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 इथून बाहेर पडायचा रस्ता कुठून आहे? हॅलो, हॅलो, रमा. मरेगा, भाग जा. सबका सब मरेगा, तू भी मरेगा, सब मरेगा. भाग जा, तू मरेगा. भाग जा, तू मरेगा. भाग जा. अगं कुठे गेलीस तू? अरे मी इथेच होते. तू कुठे गेला होतास? मी गेलो? अगं मी
मी तिथं पायाला ठेच लागून पडलो आणि उठून बघितलं तर तू तू दिसेनाशी झालीस एकदम. तू पडलास कुठे? अगं तिथे त्या गल्लीत. त्या गल्लीत? पण तू तिकडे का गेला होतास? बोल ना. अगं असं काय करतेस रमा? तूच घेऊन गेली होतीस ना मला तिकडे. मी? अरे मी कशी घेऊन जाईन? मला इथले रस्ते कुठे माहिती आहेत? तू रमा चल चल आपण जाऊया. चल चल आपण निघूया. लक्ष्मी हे बेटा चल चल लय रात झाले झोपायला चल. चल. अम्मा